सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे निर्बीज मनाचे दर्शन. निर्बीज मनाचे दर्शन. संस्कृत सुभाषित आहे, इच्छोदयो यथा दुःखा मिच्छा शांती यथा सुखम तथा न नरके नापी ब्रह्मलोकेनुभूयते. इच्छोद्भवी जे दुःख होई तैसे दुःख नरकातही न भोगण्या लागे. इच्छा नष्ट होता जे सुख होई तैसे सुख ब्रह्मलोकातही न मिळू शके. इच्छोद्भवी जे दुःख होई तैसे दुःख नरकातही न भोगण्या लागे. इच्छा नष्ट होता जे सुख होई तैसे सुख ब्रह्मलोकातही न मिळू शके. येथे सर्व दुःखाचे मूळ कारण इच्छा, तर सर्व सुखाचे कारण इच्छा रहित निरीच्छ जीवन हे स्पष्टपणे सांगितले आहे. इच्छेतूनच दुःख निर्माण होते. ज्यात हे ते तीव्र प्रतीचे दुःख नरकातही भोगावे लागत नाही. इच्छेतूनच दुःख निर्माण होते आणि हे दुःख ज्या तऱ्हेचे ज्या तीव्रतेचे असते तितके तीव्र दुःख प्रत्यक्ष नरकातही भोगावे लागत नाही. उलट पक्षी इच्छारहित निरीच्छ जीवन ज्या उच्च प्रतीचे सुख प्राप्त करून देते तसे सुख ब्रह्मलोकातही मिळू शकत नाही. अष्टांग संहितेत प्रकरण 8 सूत्र 1 मध्ये या प्रकरणाचं नाव आहे बंध आणि मोक्ष यांचे कारण मनच आहे. या प्रकरणात सूत्र 1 प्रकरण 8 मध्ये काय म्हटलेले आहे ते पहा. संस्कृत सूत्र असं आहे, तदा बंधो यदा चित्तम किंचित वांछति शोचति किंचित मुंचति गृह्णाति किंचित हृष्यति गुप्यति. मराठी अनुवाद आहे, इच्छा विचार ग्रहण त्याग चित्त जेव्हा करीतसे सुख दुःख बंधनावरती फिरत राही सदा असे. मनाचे भ्रमित होणे, सातत्याने आवर्तनात असणे हेच ग्रहण त्याग स्वीकार नकार या तऱ्हेचे इच्छा अनिच्छा या तऱ्हेचे बंधन किंवा द्वैताला कारणीभूत असते. आणि असे सतत हवे नको इच्छा अनिच्छा ग्रहण त्याग स्वीकार नकार या द्वैतात राहण्यामुळेच खऱ्या अर्थाने मन द्वैतरूपी द्वंद्वात सापडते. सतत ते दोलायमान अस्थिर असते आणि मनाच्या बंधनाला कारणीभूत हे द्वैत हे द्वंद्वच मुख्यतः कारणीभूत असते. जे मन या प्रकारच्या द्वैतात असत नाही ते प्रशस्त रिक्त मोकळ्या पटांगणाप्रमाणे असते. ते अतीव शांत आणि जे जसे आहे तसे सहजपणे पाहत असते. असे द्वैतरहित मन ही अमनी न मनी परमशांत ध्रुवभावावस्था असते व ती ज्याला प्राप्त झाली तो चित्ताच्या परमोत्कर्षी विराट अवस्थेला सहज गवसणी घालू शकतो आणि नित्य निरंतर अखंड अद्वय ब्रह्मसुख जाणीव नेणीवे पार राहून सहज मोक्षानंदी परमहंस रूपी अभोगी भोगत्वाने चाकतो. अभोगी भोगत्वाने चाकतो म्हणजे जाणीव नेणीव रहित जो सहज असतो त्याला जे सुख मिळते ते सुख आपण भोगतो याचीही जाणीव नसते. म्हणजे अभोगी पद्धतीने तो भोग चालू असतो. नाही ते सुख तर त्याला मिळत असते पण ते सुख भोगतो अशी जाणीव तिथे नसते. अशा जाणीव नेणीव रहित सुख प्राप्तीलाच अभोगी भोगत्वाने सुख चाखणे असं म्हणतात. अशा माणसासाठी अतीव शांती हाच मोक्ष किंवा मुक्ती असते. अशा असण्यात सर्व काही अनन्य ब्रह्मच असते. हेच ते आत्म्याचे एकमेव सत्यत्व किंवा विशुद्ध केवलत्व ओनली टू बी, जेथे अवघी सारी मुक्ती आणि मुक्तीच नांदते. आता ज्याला आपण आनंद म्हणतो, देव दिव्यत्व म्हणतो, तो देव दिव्यत्व त्या दिव्यत्वाचा आनंद हा नेहमीच अद्वैतामध्ये असतो, द्वंद्वरहित अवस्थेत असतो. म्हणून इथे विचार करणाऱ्या विचारी मनाला उद्देशून एक काव्य आलेलं आहे. ते असं वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो. देव देव म्हणती ऐसा असे कारे कोणी विचारी मना तू तुझ दिसे कारे कोणी. अरे मना, तू विचारी आहेस, तू विचार करणारा आहेस. तुझ्या या विचार क्षमतेचा कस लाव, तुझी ही विचार क्षमता वापर आणि ज्याला आपण देव देव दिव्यत्व दिव्यत्व म्हणतो
असं काही जगात आहे का त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर. तो शोध घेताना तुझ्या लक्षात येईल तू मी जगी जेथे देव कैसा तेथे, द्वैत द्वंद्व जेथे नांदे देव कैसा तेथे. तू मी तुझं माझं पण असं जिथे द्वैत आहे द्वंद्व आहे तिथे तो सर्वापार असलेला देव दिव्यत्व ब्रह्म कसे नांदणार. म्हणून देव पाहण्याआधी मना तू तुझं पाही, ध्यान चिंतनात मना तू नित्य राही. म्हणून देव शोधायच्या अगोदर हे मना तुझं स्वरूप तू स्वतः पाहायला शिक. देव पाहायच्या आधी हे मना तू कसा आहेस हे तुझ्याच चिंतनाद्वारे तू पाहायचा प्रयत्न कर. आणि ध्यान चिंतनात जर तू सदा सर्वदा नित्य राहिलास तर देव पाहण्याआधी हे मना तुझं रूप तू पाहू शकशील. तुला तुझी जाण आली की मग देव पाहण्याचा प्रयत्न कर. आता पुढे ध्यान चिंतनी रमता देखे सहज भावे, सहज भाव चिंतनात मना न मन तूर आहे. ध्यान चिंतनात जेव्हा तू रममाण होशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की ध्यान चिंतनामध्ये तुझ्या मनाचा लय झाला आणि तुझं मन खऱ्या अर्थाने न मन अमन म्हणजे परमशांत झालं. निर्भाव निर्विचार निर्बीज तू अससी, आता मन म्हणून कैसा तू उरसी. ध्यान चिंतनात असताना तुझे भाव गेले विचार गेले आणि तुझ्यातील माझं तुझं पण गेलं आणि खऱ्या अर्थाने तू निर्बीज झालास. म्हणजे मनातून इच्छा अपेक्षांचं पीक येतं पण तू मनच नष्ट झालं तर इच्छा अपेक्षांचं पीक येण्याचा प्रश्नच उरत नाही. म्हणून ध्यान चिंतनात माणूस निर्भाव होतो, निर्बीज होतो, निर्विचार होतो आणि मनाचे रुजणे इच्छारूपी तरंगरूपी भावरूपी आसक्तीरूपी या ज्या गोष्टी मनाच्या रुजण्यातून निर्माण होतात तर आता त्या मनाचा रुजवा नष्ट होतो. म्हणजे मन ज्याने रुजते असं जे मनाचं बीज ज्याच्यातून इच्छा अपेक्षा आकांक्षाचे पीक घेतले जाते आणि सतत अशांतीला जे मन कारणीभूत होते ते मनच आता निर्बीज झाले. त्याची जगण्याची क्षमता नष्ट झाली. कारण ध्यान चिंतनात असताना ध्यान चिंतनामध्ये मनाचा सहजलय होतो आणि ध्यान चिंतनात मनाचा लय झाला की मन निर्भाव निर्विचार निर्बीज अमन न मन म्हणून परमशांत ध्रुवावस्था केवळ उरते. आता मना ना उरसी मी ऐसा नससी, मी जेथ नाही तेथ तू कैसा राही. आता मना तू उरलासच नाहीस, मी असं काही शिल्लकच नाही. मग तिथे मी नाही तेथे तू तुम्ही आम्ही तो ती ते असं काहीच असत नाही. म्हणून जिथे मीच नष्ट झाला तिथे संपूर्ण द्वैत द्वंद्व नष्ट झालं. कारण मन निर्बीज झालं, निर्विचार झालं, निर्भाव झालं आणि एक परमशांती नितांत सुंदर शांतता निर्माण झाली. मी तू जेथ द्वंद्व नाही तेथ देव सदा राही, अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. म्हणून मन जेव्हा ध्यान चिंतनात असताना निर्भाव निर्बीज निर्विचार होते अशी त्याची निर्बीजता अखंड अमनस्कता अखंड नमनता परमशांतीची स्थिती जर कायम स्वरूपाची टिकली तर मी तूचे द्वंद्वच संपतो, भेदच संपतो आणि अखंड अभिन्न ब्रह्मस्थिती त्या मनाला प्राप्त होते. आता मन असं उरतच नाही, केवळ अखंड अभिन्न ज्याला अनन्य म्हणतात असं ब्रह्मच उरतं आणि केवळ अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. आणि अशा या अभिन्न अचिंतनीय आणि अनन्य ब्रह्मामध्ये केवळ आणि केवळ सर्वत्र ब्रह्मप्रकाश रूपी देव चैतन्याचा अभोगी उपभोग म्हणजे मुद्दामून भोग न घेता सहज उपभोग घेता येतो आणि असा माणूसच परमहंसपदी प्रस्थापित होतो. परंतु हे सर्व साधण्यासाठी इच्छेमुळेच सर्व दुःख निर्माण होतात आणि इच्छा नसेल तर परमशांती आहे. इच्छेमुळे निर्माण होणारी दुःखे इतक्या तीव्रतेची असतात की प्रत्यक्ष नरकातही तशी दुःखे भोगावी लागत नाहीत आणि इच्छा नष्ट झाल्या की मिळणारं शांती सुख इतक्या उच्च प्रतीचं असतं की इतकं उच्च प्रतीचं सुख स्वर्गातही सापडत नाही. अशा तऱ्हेने इच्छा असणं म्हणजे नरक यातनाहून सुद्धा अधिक यातना भोगणं आणि इच्छा नसणं म्हणजे सर्व सुखाच्या पलीकडचं ही अखंड अभिन्न ज्याला अनंत ब्रह्म सुख म्हणतात आनंद म्हणतात तो भोगणं असतं. म्हणून
आपल्या निर्बीज मनाचे दर्शन झाले आणि मनाला कायमस्वरूपी निर्बीज अवस्था प्राप्त झाली. मनाचे अमन नमन झाले की स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. म्हणून परमशांती सुख अभोगी भोगत्वाने परमशांती सुख सहजतेने ज्याच्या वाट्याला येतो अशा माणसाच्या मनाचे मन पण नष्ट झालेले असते आणि असे निर्बीज मनाचे दर्शन, त्यातील तत्व विचार, त्याचा साक्षात्कार एकदा का आपणाला झाला की खऱ्या अर्थाने असा कोणीही माणूस परमहंस रूपे अभोगी भोग म्हणून परमशांतीचा अखंड ब्रह्मानंद अद्वय आनंद उपभोगत असतो. म्हणून अद्वैत चैतन्यात देव सदा पाही या काव्याचा अर्थ सांगून झाला. आता ते काव्य पुन्हा एकदा नीट म्हणतो, ध्यानपूर्वक श्रवण करा. देव देव म्हणती ऐसा असे कारे कोणी, विचारी मना तू तुझ दिसे कारे कोणी. तुम्ही जगी जेथे देव कैसा तेथे, द्वैत द्वंद्व जेथे नांदे देव कैसा तेथे. देव पाहण्या आधी मना तू तुझ पाही, ध्यान चिंतनात मना तू नित्य राही. ध्यान चिंतनी रमता देखे सहज भावे, सहज भाव चिंतनात मना न मन तू राहे. निर्भाव निर्विचार निर्बीज तू अससी, आता मन म्हणून कैसा तू उरसी. मनाना उरसी मी ऐसा नससी, मी जेथ नाही तेथ तू कैसा राही. मी तुझेथ द्वंद्व नाही तेथ देव सदा राही. अद्वैत चैतन्यात देव सदा पाही. तर असे निर्बीज मनाचे दर्शन ज्याला झाले त्याच्या दृष्टीने इच्छोद्भव नरकापेक्षाही अधिक दुःख उरतच नाही. आणि इच्छा नसणे म्हणजे जे परमशांतीचं सुख आहे, जे स्वर्ग सुखापेक्षाही मोठे अधिक तीव्र विराट असते, ते सुखही त्याला अभोगी पद्धतीने म्हणजे जाणीव नेणीव रहिततेने सदभावात प्राप्त होते. हे काव्य मेघवृष्टी या पुस्तकात पान 152 आणि 153 वर आहे किंवा आत्मोपनिषद ग्रंथात पान 46 वर आहे. 28/7/2004 रोजी साक्षात्कारातून बसवलेलं काव्य हेच आजच्या आपल्या निरूपणाचा मुख्य आधार आहे. आणि अशा तऱ्हेने हे सर्व विवरण करून निर्बीज मनाचे दर्शन हेच खरे परमसुखाचे कारण आणि हेच खरे दुःखरहित केवळ असण्याचे सुखानंदाचे मोक्ष कारण हे सांगून आजचे निरूपण येथेच संपन्न करीत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.